नमस्कार। महाराष्ट्र में बढ़ते कोरोना वायरस के मामलों को देखते हुए इस समय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। मिळून या व्हायरसला रोखण्यामध्ये नक्कीच यशस्वी झालो होतो, नक्कीच झालो होतो, त्याच्याबद्दल काही वादच नाहीये। पण हे युद्ध आपण सगळ्यांनी मिळून एकत्र हातात हात घालून लढलो म्हणून ती परिस्थिती निर्माण झाली होती। साधारणतः कालच्या जानेवारी फेब्रुवारी पर्यंत आपल्याला असं वाटत होतं कि आता झालं, संपलं, ये कोरोना कोरोना क्या है, क्या चीज है कोरोना, कोविड क्या है। विशेष म्हणजे गेल्याही वर्षी अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, याही वर्षी तोच काळ आला, मार्च। अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतंच गेल्या महिन्यात पार पडलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जैसे कि उन्होंने कहा था कि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवरती शुरुआत में उन्होंने कहा कि मुझे कई लोगों ने फोन किया कि क्या लॉकडाउन लगाया जाएगा। आपको मैं यहाँ पर डराने नहीं आया हूँ, मैं आपको यही बताने आया हूँ कि जो परिस्थिति अभी बनी हुई है उससे किस तरह से रास्ता निकाले, उसके लिए मैं यहाँ पर आया हुआ हूँ। एक अत्यंत चांगला अर्थसंकल्प आपल्या माननीय उपमुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांनी अजितदादांनी मांडला। आपल्या सरकारचा तो अर्थसंकल्प मुख्यमंत्री ये भी कह रहे हैं कि इस तरह के मामले पिछले मार्च महीने में जब शुरू हुए थे तब कई सारे कदम उठाए गए थे और अभी भी कई सारे कदम उठाने की जरूरत है। महाराष्ट्र पहले भी नहीं रुकी हुई थी, अभी भी नहीं रुकी हुई है। पहले भी उन्होंने कहा कि उप मुख्यमंत्री अजित पवार ने जिस तरह से अर्थसंकल्प निकाला था उसका कई फायदा हुआ है। तो मुख्यमंत्री दरअसल बता रहे हैं अब तक क्या कुछ कदम उठाए गए हैं, क्या कुछ हुआ है, इसकी जानकारी उनकी ओर से दी जा रही है। त्याला सुद्धा मी जेव्हा उत्तर द्यायचं तेव्हा मी जरूर देईन। तो विषय आजचा नाहीये, आजचा विषय आहे तो कोरोनाची परिस्थिति ही नेमकी काय, आपण काय करणार आहोत। मध्ये मध्ये मी आपल्याला कोरोना की क्या परिस्थिति है, हम क्या कर रहे हैं उसके बारे में हम आज बात कर रहे हैं। तर आपल्याला परत एकदा लॉकडाउन करावा लागेल की काय। उन्होंने कहा कि मैंने आपको पहले भी कहा था कि अगर इसी तरह से मामले बढ़ते रहेंगे और भीड़ आप करते रहेंगे तो क्या लॉकडाउन लगाने की स्थिति आ सकती है। पूर्णपणे टळलेली नाहीये और वो शक्यता अब भी बनी हुई है, वो शक्यता अब तक जो है टली नहीं है। और मैं एक बार फिर से आपको विनंती करता हूँ कि आप भीड़ न रहें, नियमों का पालन करें। जे मी सांगत आलो ते अत्यंत आपुलकीने ऐकून घेतलं आणि त्याच्याप्रमाणे ते वागले। तुम्ही सगळे वागलात। यात सर्व आज तक जो भी मैंने कहा आपने सुना और उसी तरह से आपने काम किया है। सर्व राजकीय पक्ष आले, त्यांचे कार्यकर्ते आले। आता काय झाले थोडंसं कि मधला काळ जो आला त्या काळामध्ये आपण थोडे शिथिल झालो। बीच में ऐसा समय आया था जब आप थोड़े से शिथिल हो गए, जब हम लोग थोड़े से केयरलेस हो गए, हमने नियमों का पालन करना कम किया, जो शादी भीड़ हम देखने लगे, पार्टी होने लगी और निदर्शन आंदोलन भले वो मोर्चे हो, आंदोलन हो, राष्ट्रीय यानी राजनीति के कई सारे प्रोग्राम लगातार होने लगे। और उस समय भी मैं कह रहा था कि पुन्हा मार्च एप्रिल का पालन करें और मार्च में एक बार फिर से हमने देखा कि किस तरह से मामले दुर्दैवाने जी भीती केवळ मीच नव्हे तर ह्या विषयातले जे तज्ञ आहेत त्यांनी जी व्यक्त केली होती जिस चीज का डर मुझे और कई लोगों को था जो उन्होंने व्यक्त किया था मार्च के आसपास उसी तरह से हमारे राज्य में एक बार फिर से जो कोरोना के मामले थे वो बढ़ने लगे और देख रहे हैं किस तरह से 2 गुना 3 गुना जो आंकड़े हैं वो लगातार बढ़ने लगे। विषाणूचा नवा अवतार हे पण नवल आहे। आतापर्यंत आपण अब एक नए तरह की स्ट्रेन को भी सामने लाया गया है या दिख रहा है, उसका बारे में मुख्यमंत्री बता रहे हैं। तो कहीं ना कहीं अब तक मुख्यमंत्री बता रहे हैं कि किस तरह से नियमों को बीच में जो पालन नहीं किया गया था उसका असर देखने मिला। अवतार धारण करून आपल्याला संकटात टाकतोय आणि आपली परीक्षा बघतोय। कह रहे हैं मुख्यमंत्री की हमारी परीक्षा ली जा रही है। पहले कोरोना का जो म्यूटेंट था वो एक नए स्ट्रेन के रूप में सामने आया जिसकी वजह से आंकड़े बढ़ने लगे। हा प्रश्न अजूनही मी उत्तर देत नाही, पण क्या राज्य में लॉकडाउन होगा आताची परिस्थिती काय मैं अब तक जवाब नहीं दूंगा, लेकिन मैं आपको एक कल्पना देना चाहता हूं कि राज्य के हालात क्या हैं। मुख्यमंत्री अब तक बता नहीं रहे हैं कि लॉकडाउन होगा या नहीं होगा, वो बता रहे हैं कि हालात किस तरह से हैं, क्या कुछ हुआ है और किस तरह से आंकड़े पिछले 1-1.5 महीने में बढ़े हैं। चाचणी जिथे होऊ शकते अशा प्रयोगशाळा होत्या। एक मुंबईमध्ये कस्तुरबा
आणि दुसरी पुण्याला एनआयव्हीची। मुख्यमंत्री एक बार फिर से बता रहे हैं कि शुरुआत में किस तरह से केवल 2 ही ऐसी जगह थे, मुंबई में कस्तूरबा और एक पुणे में एक अस्पताल था जहां पर टेस्टिंग की जा सकती थी, लेकिन मुंबईमध्ये सुद्धा उसे 500 से ज्यादा जगहों पर बढ़ाया गया। उसकी जानकारी मुख्यमंत्री दे रहे हैं। मुख्यमंत्री हर बार जब भी बात करते हैं गेल्या वो काही बताते हैं कि दिवसात अब तक राज्य में क्या कुछ हुआ है, और वही बात वो मला अभी जी भी कर रहे माहिती हैं। सगळी माझ्याकडे आलेली आहे त्याच्यात महाराष्ट्रामध्ये जी आपली क्षमता होती 75,000 चाचण्या दर दिवशी करण्याची, पहले ती आपण महाराष्ट्र में वाढवून 75,000 जवळपास टेस्टिंग हर रोज 1,82,000 की पर्यंत जाती नेलेली थी। 1,82,000 75,000 जो हजार अभी ते 1,82,000 इथपर्यंत आज 1,80,000 आपण तक रोजच्या वो चाचण्या करतो। टेस्टिंग की संख्या हर येत्या रोज काही तक बढ़ा दिवसात दी गई है, तो कहीं ना कहीं ही इसमें भी संख्या टेस्टिंग में किस तरह से आपल्याला बढ़ोतरी हुई है वो बता रहे हैं। 2.5 लाख और जितनी चाचण्या ज्यादा दर दिवशी टेस्टिंग महाराष्ट्रामध्ये हो रही है लवकरात लवकर आपण वो करणार। बताई जा रही है, और अब आणि कह रहे हैं याही कि आने वाले चाचण्या दिनों में 2.5 ते लाख रॅपिड अँटीजेननी नाही, टेस्टिंग हर रोज तर की त्याचं जे जाएगी, और ये प्रमाण आहे रैपिड केंद्राची जी काही एंटीजन मार्गदर्शक टेस्ट तत्व आहे अधिकांश ती आरटीपीसीआर साधारणतः टेस्ट ही 70% किए जा रहे हैं। चाचण्या 70% जो टेस्टिंग हो रही है या वो पद्धतीने झाल्या आरटीपीसीआर है। पाहिजे। आरटीपीसीआर आता दरअसल एक ऐसी माझ्यापेक्षा टेस्टिंग होती है जिसमें सर्वांनाच माहिती ज्यादा झालेली से नेमकं ज्यादा आरटीपीसीआर म्हणजे जो काय, सही नतीजे हैं वो सामने आते हैं, जो शायद रैपिड एंटीजन में नहीं आते हैं। आरटीपीसीआर मध्ये अचूकताही अधिक असते, अधिक चांगली असते। वही मुख्यमंत्री कह रहे हैं कि जो आरटीपीसीआर आपलाही आणि केंद्राचाही आग्रह तोच आहे जो की मिस्टेक्स होने जेवढ्या के चाचण्या चांसेस आपण होते हैं वो करतो कम होते हैं, त्याच्यात और किमान हम 70% उसी का इस्तेमाल कर रहे हैं, और हर रोज 1,80,000 टेस्ट कर रहे त्याच हैं। पद्धतीने तो जिस आपला तरह से महाराष्ट्र टेस्टिंग बढ़ाई गई जेव्हा है 75,000 च्या आसपास बता रहे चाचण्या हैं करत कि होता किस तरह से त्याही राज्य में वेळेला पहले त्याच कितने टक्क्यात टेस्टिंग होते थे, अब आरटीपीसीआर कितने करत टेस्टिंग होता। हो रहे हैं, आज पहले जवळपास कितने 1,82,000 अस्पताल के करतोय, सेंटर्स थे, त्याच्यातही अब 70% कितने अस्पताल के आरटीपीसीआर सेंटर आहे। हैं। मुख्यमंत्री ने 2.5 अब लाख तक नहीं बताया झाल्यानंतर कि क्या 3 लाख लॉकडाउन या कोई झाल्यानंतर सुद्धा नया आपण नियम या लगाया चाचण्या जाएगा या नहीं, आरटीपीसीआरच ये अधिक देखना अहम ठेवणार। होगा कि और क्या कुछ निकाला जाता म्हणजेच है। काय की आपण कुठेही दर्जाशी तडजोड करत नाही आहोत, अजिबात करत नाही आहोत आणि करणार नाही। एक तर पहिली मुख्यमंत्री गोष्ट कह रहे हैं अशी कि हमने कहीं पर भी नहीं की आगे काहीही छुपाया और ना आपण ही लपवत नाही कहीं आणि पर लपवणार क्वालिटी से नाही। कॉम्प्रोमाइज किया, और एक वो कह सुद्धा रहे हैं कि आगे भी हम ये रुग्ण करेंगे आपण लपवलेला नाही आणि लपवत नहीं। नाही। ना ही आणि एक म्हणून भी रुग्ण यानी एक भी जी मरीज की महाराष्ट्रातली संख्या ना जी छुपाई परिस्थिती गई, आहे, और ना ही मरीज ती की संख्या सगळ्यांना आगे भी जरी छुपाई धक्कादायक जाएगी। वाटत असली ये तरी महाराष्ट्र आपण की सत्य जो काय संख्या आहे हे वो लोकांसमोर सत्य संख्या है, अगदी भले ही जसंच्या लोग तसं उसको ठेवतो। भले ही हैरान होते मग हो, काही लेकिन जण ये मला सत्य म्हणतात है, की हमने इतर कहीं पर भी राज्यांमध्ये आंकड़े बघा नहीं छुपाए। बिहारमध्ये निवडणुका झाल्या, बंगालमध्ये चालू आहेत, आणखीन इकडे झालं, आणखीन तिकडे झालं, मग तिकडे वाढ नाही, तुमच्याकडे का? मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये। मुख्यमंत्री कह रहे हैं कि लोग कह रहे हैं कि बिहार में चुनाव हुआ, पश्चिम बंगाल में भी चुनाव हो रहा है, वहां पर क्यों आंकड़े नहीं बढ़ रहे, यहाँ पर क्यों बढ़ रहे हैं, लेकिन इसके ऊपर मैं कुछ नहीं कह सकता, और ना ही मैं कुछ कहना चाहता हूँ। मैं ये कह सकता हूँ कि मेरे ऊपर ये जिम्मेदारी है, मेरे राज्य की, और उसे मैं सही से निभाने की कोशिश कर रहा हूँ, और मैं पूरे राज्य को किसी तरह से भी कोरोना के आगे ले जाऊंगा। ये मेरा काम है, जिसके लिए मैं लगातार काम कर रहा हूँ। सांगितली त्याचप्रमाणे आपल्याकडे कोविड येण्याच्या आधी जेवढे काही बेड संपूर्ण महाराष्ट्रामध्ये होते त्याची संख्या काही हजारामध्ये होती, म्हणजे 10,000 सुद्धा नसेल कदाचित। कह रहे हैं पहले जिस तरह से टेस्टिंग आपण बढ़ाया कधी गया, पहले कल्पनाच कुछ केली ही हजार नव्हती की असं काहीतरी पूरे महाराष्ट्र में थे, आकस्मिक संकट येईल आणि आपली और त्रिधा जिस तरह से पिछले एक साल में कई कदम राज्य सरकार की ओर से बढ़ाई गई, बेड्स मिळत है, नव्हते, उसकी जानकारी वो दे हॉस्पिटल्स रहे मिळत हैं। नव्हते, उपचार मिळत और नव्हते, बता रहे हैं मुख्यमंत्री की कैसे सगळे शुरुआत में नहीं हॉस्पिटल्स हॉस्पिटल मिल ओव्हरफ्लो रहे व्हायला थे, ना लागली ही होती, बेड्स मिल रहे थे, ॲम्ब्युलन्स किस मिळत तरह से नव्हते। हालात काफी गंभीर थे, या सगळ्या ना ही गोष्टी कोई लक्षात एम्बुलेंस में आने को घेतल्यानंतर तैयार था, आपण लेकिन बेड्सची पिछले संख्या एक वाढवायला साल लागलो। में राज्य सरकार ने जो काम किया महाराष्ट्र है हे उसके देशातलं बारे में वो बता पहिलं रहे हैं। कदाचित एकमेव राज्य असेल की ज्याने अगदी फील्ड हॉस्पिटल्स उभारली लष्कराच्या धर्तीवरती। जसं लष्कर काम करतं तसं आपल्या महाराष्ट्राच्या यंत्रणेने काम केलं, आजही करते। जम्बो कोविड केअर सेंटर मुख्यमंत्री कह रहे हैं कि जम्बो कोविड केयर सेंटर बनाया गया, मिलिट्री स्टाइल जिस तरह से लगातार तुरंत बड़े बड़े कदम उठाए गए, अलग अलग जगहों पर जम्बो सेंटर और अस्पताल खड़े किए गए, कोविड शिवाय उसकी असलेले जानकारी बेड्स, मुख्यमंत्री दे ऑक्सिजन रहे हैं। बेड्स, आयसीयू बेड्स, विलगीकरणाचे बेड्स, डायलिसिसचे बेड्स असे मिळून साधारणतः 4.25 लाखापर्यंत ही सुविधा आपण वाढवली। ही मोठी आपली एक अचीवमेंट होती। केवळ थे, अभी तेव्हाही मी म्हटलं होतं की लॉकडाऊनचा उपयोग हा संसर्ग थांबवण्यासाठी आहे आणि त्याच वेळेला आपल्या आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी आहे। और मुख्यमंत्री कह रहे हैं कि पहले जो लॉकडाउन का ऐलान किया गया था, रुग्णशय्या वाढवल्यानंतरही मी परत तुमच्याशी का काळजीने बोलतोय, ह्याचं कारण आजचं चित्र मी तुम्हाला सांगतोय। पहिली गोष्ट अशी की साधारणतः रुग्ण वाढ ही किती होते, किती झपाट्याने होते त्याची थोडीशी मी तुम्हाला कल्पना देतो। मुख्यमंत्री बताता हूं आपल्याला माहिती आहे की जानेवारीच्या शेवटाला आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला फक्त मुंबई पुरतं बोलायचं झालं
तर मुंबईमध्ये 300-350 रुग्ण हे दर दिवशी आपल्याला सापडत होते. हर रोज 340 आज ती संख्या 8,500वरती गेली एका महिन्याच्या कालावधीत. ही फक्त मुंबईची परिस्थिती आहे. महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर 17 सप्टेंबर 2020 म्हणजे तेव्हा जरा सगळं जास्त होतं, तेव्हा 3 लाख सक्रिय रुग्ण होते. 3 लाख 1 एप्रिलला आणखीन त्याच्यामध्ये भर पडलेली आहे. 1 अप्रैल की अगर बात करें 17 सप्टेंबरला साधारणतः 31,000 मृत्यू झाले होते, 31,351. आता 54,900च्या आसपास झालेले आहेत. सितंबर को 21,000 त्यावेळेला जो बढ़कर अब एका दिवशी आढळलेले रुग्ण हे 24,619 होते 17 सप्टेंबरला. आता 1 एप्रिलला एका दिवशी साधारणतः 43,183 रुग्ण आढळलेले आहेत. आज 2 तारीख, आज कदाचित 45,000चा आकडा पण गाठू किंवा पार करू. महाराष्ट्र का उदाहरण दे रहे हैं. इससे पहले उन्होंने कोविड के कोणत्या दिशेने चाललेलो होतो आपण बघा. बात की और भी कई सारी बातें की उन्होंने. वेगाने वो यही कह रहे हैं जर का किस तरह से मामले बिगड़ रहे हैं. ही रुग्णवाढ होत राहिली तर मी जे तुम्हाला सांगितलं त्याच्यात मी बेड्सची तुम्हाला कल्पना देतो. साधारणतः विलगीकरणच्या ज्या बेड्स आहेत त्या 2,20,000 आहेत महाराष्ट्रामध्ये. आत्ताच त्या 1,37,549 भरलेले आहेत. म्हणजे 62% हे बेड्स भरले गेले. 1.5 लाख से ज्यादा बेड्स आयसीयूचे बेड्स 20,519 आहेत. ते जवळपास 48% आज भरलेले आहेत. जिसमें से ऑक्सिजनचे बेड्स आहेत ते सुद्धा 62,000च्या आसपास आहेत. ते 25%च्या आसपास आज भरलेले आहेत. व्हेंटिलेटर्स 9,347 ते पण 25% जवळपास आज वापरात आहेत. ही परिस्थिती फार चिंताजनक आहे आणि म्हणून मी आज आपल्याशी संवाद साधायला आलो इसलिए मैं आपसे आज बात की ही परिस्थिती अशीच राहिली तर आणखीन 15-20 दिवसामध्ये आपल्याला ह्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या अपुऱ्या पडायला लागतील. तो आने वाले दिनों मग काही जण म्हणतील सुविधा वाढवत नाही, वाढवतो वो कम की जाएगी. मी आदेश दिलेले आहेत या वो कम पड़ की जाएगी. जिथे जिथे आवश्यक आहे आवश्यकतेनुसार या सुविधा वाढवा. की जहां जहां पर पण सुविधा वाढवणं म्हणजे काय करणं? बेड्स वाढवणं आलं, व्हेंटिलेटर्स मिळतील, ऑक्सिजनचा साठा सुद्धा आज आपल्याकडे फार मर्यादित आहे, तोही वाढवण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे. औषधांचा साठा आपण घेऊ शकतो, परंतु बेड्स वाढले, व्हेंटिलेटर्स वाढले, आयसीयूचे बेड्स वाढले तरी डॉक्टर्स कसे वाढणार, नर्सेस कशा वाढणार, आरोग्य कर्मचारी कुठून आणायचे, हा विचार फार महत्वाचा आहे. आणि इकडेच खरा चिंतेचा विषय आहे. गेले वर्षभर ही संपूर्ण आपली यंत्रणा व त्याचे डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आरोग्य कर्मचारी आहेत, पोलीस आहेत, आशा अंगणवाडी सेविका आहेत, महसूल यंत्रणेचे काही कर्मचारी आहेत, यांच्यापैकी बऱ्याच जणांना कोविडने गाठलेलं आहे. आजारातनं ते बरे झालेले आहेत. साधारणतः या विषाणूचं एक विचित्र वैशिष्ट्य असं आहे की एकदा तरी कोणाला भासलं की बरं झाल्यानंतर सुद्धा काही काळ हा थकवा राहतो, धाप लागते, थकवा येतो, थोडस अंगातली सगळी शक्ती गेल्यासारखी वाटते. मग डॉक्टर सांगतात आता तुम्ही निगेटिव्ह झालेला आहात परंतु आराम करा. पण ही जी यंत्रणा आहे ती यंत्रणा आपल्यासारखीच माणसांची आहेत, आपल्यासारखीच रक्तामासाची हाडाची आपली माणसं आहेत, आपलेच बांधव आहेत, आपल्याच भगिनी आहेत. हे डॉक्टर्स असतील सगळेच ते आजारी पडले आणि पडल्यानंतर निगेटिव्ह आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी कोरोनाच्या गुहेत घुसतात. मग त्यांच्याशी आपण कसं वागलं पाहिजे? आज सुद्धा आपण जी काय आपली यंत्रणा राबते आपल्यासाठी टेस्टिंग 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 आहे, टेस्टिंग वाढवतोय, पण टेस्टिंग करण्यासाठी घराघरात जाऊन आपल्याच भगिनी आहेत, आपलेच बांधव आहेत, 2-2, 4-4, 5-5 माळ्याच्या इमारती असतील, लिफ्ट नसेल तरी सुद्धा ते चढ उतर करतात रोज न थकता. थकले तरी थांबत नाहीये. त्यांना आपण काहीतरी दिलासा देणार आहोत की नाही? हम क्या उन्हें दिलासा देंगे? एकूण हे जे काय सगळं चित्र आहे, बोलणारे सगळे बोलतात की आपण हे केलं पाहिजे, आपण ते केलं पाहिजे, लसीकरण वाढवलं पाहिजे. वाढवतो ना आपण. कालच्या दिवसात तुम्हाला अभिमान हा शब्द इकडे वापरणं योग्य ठरणार नाही, पण तुम्हाला समाधान वाटलं पाहिजे की महाराष्ट्र हा देशातला नंबर 1चा राज्य महाराष्ट्र ठरलेला आहे. कालच्या दिवसात एका दिवशी आपण 3 लाख नागरिकांना लसीकरण केलं. 3 लाख एका दिवसात. म्हणजे आतापर्यंत आपण जेव्हापासून लसीकरणाला सुरुवात झाली
तो यानी सुमारे 65 लाख, त्याच्यात आजचा आकडा मी धरलेला नाहीये, 65 लाख आपल्या नागरिकांना आपण लसीकरण केलेलं आहे. वैक्सीनेशन अजूनही आपल्याला आपण मागणी करतोय, केंद्र आपल्याला देतंय, पण पुरवठा वाढवायला पाहिजे. आणि पुरवठा वाढवल्यानंतर आपली क्षमता आज जी 3 लाख आहे ती लवकरात लवकर किमान 6 ते 7 लाख दर दिवसाला तो हम लोग की कोशिश है हर रोज 6 से 7 लाख लोगों को हर रोज वैक्सीनेशन का पहला टीका या तेवढ्या लसचा पुरवठा झाला पाहिजे. ती मागणी आपण करतोय, होईल मागणी मान्य होईल, मी काय त्याच्यावर टीका नाही करत आहे, कारण सगळ्याच राज्यांना द्यायचंय. लेकिन केंद्र सरकार को भी सभी राज्यों को जो है वैक्सीनेशन परंतु होतंय असं की लस घेतल्यानंतर, आता मी सुद्धा 1 डोस घेतलेला आहे लसचा, आपल्याशी बोलताना आजूबाजूला कोण नाही म्हणूनच मी मास्क काढून आपल्याशी बोलतो. ऐसा है कि वैक्सीनेशन लेने के बाद जिस तरह से मैंने वैक्सीनेशन लिया, फिर आज मेरे आसपास कोई नहीं है, इसलिए मैं मास्क निकाल के बात कर रहा हूँ. कई ऐसे लोग हैं जो वैक्सीनेशन लेने के बाद असं नाहीये, अब लोग बिना डरे बिना नियमों का पालन किए हुए घूम रहे हैं. लेकिन ऐसा नहीं होना चाहिए. मास्क पहनना चाहिए, सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखना चाहिए. एक व्हिडिओ कॉन्फरन्स घेतली, त्याच्यात हा मुद्दा मी काढला होता. प्रधानमंत्री के साथ वीडियो कॉन्फ्रेंसिंग में मैंने ये मुद्दा उठाया था. लसचे 2 डोस घेतल्यानंतर सुद्धा आणि तो मधला कालावधी झाल्यानंतर सुद्धा काही लोकांना संसर्ग झालेला आहे. और मैंने उनको बताया कि दोनों कोविड के वैक्सीनेशन लेने के बावजूद लोगों को पॉजिटिव हुए हैं. कोविड होणार नाही अशातला भाग नाहीये. आपको ये समझना होगा कि अगर आप पण त्याची घातकता कमी होईल. तो इसका ये मतलब नहीं है कि आप पॉजिटिव नहीं हो सकते हैं. आप पॉजिटिव होंगे लेकिन आपका खतरा कम होगा. यानी आपको नियमों का पालन करना होगा. पण आता नुसता पाऊस नाहीये, वादळ आहे, आणि या वादळामध्ये लस घेणे ही एक साधारणतः आपल्याकडे छत्री आहे, त्यातल्या त्यात कमीत कमी भिजावं. जिस तरह से बरसात से बचने के लिए हमारे पास छतरी होती है, उसी तरह से कोविड से बचने के लिए हमारे पास ये वैक्सीनेशन है. इसका ये मतलब नहीं है कि बरसात नहीं होती है, लेकिन आप उससे किस तरह से सुरक्षित रहें, उसके लिए जिस तरह से वैक्सीन दिया जाता है वो हम देने की कोशिश करें. आपल्याला कळते, उपचारासाठी आपण त्याने घेतोय, परंतु रुग्णवाढ थांबवण्यासाठी अजून कोणी उपाय सांगत नाहीये. जो मरीज बढ़ रहे हैं उसे कम करने के लिए अभी तक कोई कुछ उपाय नहीं दे रहा है. लोग बाकी चीजों की बात कर रहे हैं, इसके बारे में कोई बात नहीं कर रहा. आज मी पुन्हा एकदा सांगतो, संपूर्ण देशात आपलं राज्य हे लस देणारं नंबर 1चं राज्य आहे. मैं एक बार फिर से कहता हूँ कि देश भर में सबसे ज्यादा वैक्सीन देने में महाराष्ट्र सबसे आगे है. नागरिकांना दर दिवशी लस देतोय. काल परवापासून 3 लाख हा आकडा हर रोज परत एकदा सांगतो, लसीचा पुरवठा आपल्याला ज्या क्षणी वाढेल तेव्हा ही क्षमता आपण आने वाले दिनों में हम इसकी क्षमता को और भी बढ़ाएंगे, जिसके लिए हम केंद्र सरकार से भी बात कर रहे हैं. म्हणजेच काय की एका बाजूला आपली ही यंत्रणा ट्रॅकिंग, ट्रेसिंग, टेस्टिंग ह्याच्यासाठी बिझी आहे, यानी एक तरफ ट्रैकिंग टेस्टिंग की जा रही है, दूसरी ओर बिझी आहे. हम हमारे जो अस्पताल है वहाँ पे इलाज चल रहा है, दूसरी ओर वैक्सीनेशन भी जारी है. हे सगळं एकत्रित आल्यानंतर त्यांची काय स्थिती होत असेल ह्याचा थोडा आपण विचार केला पाहिजे. और आप सोचिए क्या हालात होते होंगे, आपको इस पर विचार करना चाहिए की लॉकडाऊन करायचं का. इसलिए मैं एक बार फिर से बोलता हूं, क्या लॉकडाउन किया जाना चाहिए. इतर देशाचा जर का आपण अंदाज घेतला दूसरे देशों की अगर बात करें, 7 कलमी कार्यक्रम जाहीर केले आहे. तो अमेरिका में भी त्यांनी असं म्हटलेलं की राजकारण नको, जीव महत्वाचं आहे, असं जहां पर कहा जा रहा है कि राजनीति जरूरी नहीं है, लोगों की जान जरूरी है. सर्व पक्षांनी मुझे लगता है कि हमारे यहाँ पे सभी पार्टियों को राजनीति नहीं करते हुए मानायला काय हरकत नाहीये, लोगों से बात करनी चाहिए. लेकिन यहाँ पर लोग विनंती पर विनंती करते हैं. ब्राझीलमध्ये तर फारच पंचायत झालेली आहे, कारण तिकडे मार्चच्या एका महिन्यात जवळपास 60,000 मृत्यू झालेले आहेत. ब्राझील में केवळ मार्च महीने में 60,000 लोगों की मृत्यु हुई है. बेरोजगारीमुळे मृत्यू पण होत आहेत आणि बेरोजगारीची पण समस्या वाढते. बेरोजगारी भी वहां पर बढ़ रही है, यानी बेरोजगारी भी बढ़ रही है. रशियामध्ये पण लस आलेली आहे, त्याच्यामध्ये ते थोडं लस आणि त्या लसीकरणामध्ये ते पुढे आहेत. वैक्सीन आई है, परिस्थिती नाजूक आहे. तिथेही जी माहिती मिळते तिकडे तिसऱ्यांदा राष्ट्रीय लॉकडाऊन करण्यात आलेलं आहे आणि या लॉकडाऊनच्या मध्ये केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडण्यास परवानगी दिलेली आहे. आवश्यक सेवाओं को ही खुले रखने की परवानगी घरून काम करावे लागेल. पुढील 3 आठवड्यांसाठी शाळा पूर्णपणे बंद ठेवण्यात येतील. 4 आठवड्यात कोणत्याही प्रकारची जाहीर सभा होणार नाही, त्याच्यावर पूर्ण बंदी असेल. कोणी आवश्यक कारणाशिवाय आपले घर सोडणार नाही. हे मी तुम्हाला नाही सांगितलं, हे फ्रान्स मधलं वातावरण तुम्हाला सांगतो. नाही तर तुम्हाला वाटेल मी आताच काहीतरी लॉकडाऊन जाहीर केलं आहे. हंगेरीमध्ये पण वर्क फ्रॉम होम राज्यों के बारे में बंधनकारक आहे. समझे कि ये महाराष्ट्र के बारे में आपको बता रहा हूं. तसंच आहे.
ग्रीसमध्ये हळूहळू निर्बंध हटवायला सुरुवात झालेली आहे. ग्रीस में अब बेल्जियमने धीरे-धीरे परत एकदा महिन्याभराचा कडक नियमों लॉकडाऊन को लावला हटाने आहे. की कम किए तो देश पोर्तुगाल अलग अलग सरकारने देशों के बारे में शहराशहरांमधील मुख्यमंत्री बता रहे हैं कि नागरिकांची वहां पर ये-जा क्या कुछ हो थांबवली रहा आहे. है और बताने की आयर्लंडमध्ये कोशिश तर करें कि दुनिया भर डिसेंबरपासून में क्या कडक हालात लॉकडाऊन है आहे. और वो लोगों से पूछ रहे हैं कि क्या आप चाहते हैं कि महाराष्ट्र में भी इसी तरह से हो, क्योंकि मामले लगातार बढ़ते जा रहे हैं. केनियामध्ये सुद्धा देशभर कडक निर्बंध लावलेले आहेत. युकेमध्ये सुद्धा आता हळूवार त्यांनी केनिया, 2-2.5 यूके, महिन्याचा लॉकडाऊन बेल्जियम और अलग-अलग केल्यानंतर जगहों की बात जो है हळूवार मुख्यमंत्री निर्बंध कर रहे शिथिल हैं. करतायत. बता रहे जसं वहां आपण पर हळूवार क्या-क्या शिथिल हालात केले, हैं. तसंच युके तिकडे तर 2.5-3 महिन्याचा अत्यंत कडक लॉकडाऊन होता आणि आता हळूवार ते निर्बंध शिथिल करतायत. यूके में जिस तरह से 2.5 से 3 महीने का कड़क लॉकडाउन था, जिससे अब धीरे धीरे उसमें ढील जारी है, हे इसके सगळं बारे में लक्षात वो बता रहे हैं. घेतल्यानंतर मला माहितीये की लॉकडाऊन हा खूप घातक आहे. मुख्यमंत्री कह रहे हैं, परंतु मुझे पता है कि लॉकडाउन बहुत जी घातक कात्रीत होता है. मी मागाशी म्हटलं की एका कात्रीत आपण सापडले. एका बाजूला अर्थचक्र आहे. अर्थचक्र चालवायचं तर अनर्थ ओढवतोय. एक तरफ अनर्थ अर्थव्यवस्था थांबवायचा है. तर अर्थचक्र बंद पडतंय. अगर करायचं हम काय? अर्थव्यवस्था की ध्यान दें तो कोविड मधल्या के मामले काळामध्ये बढ़ रहे हैं. अगर कोविड का ध्यान दें तो अर्थव्यवस्था काही पर असर मतं पड़ रहा है. तो आखिर हम हे करें तज्ञ क्या? ह्या क्षेत्रातले आहेत नाही आहेत, मी त्यांची नावं नाही घेत, पण त्यांनी त्यांची मतं मांडलेली आहेत. कई लोगों से मैंने बात की जिन्होंने अपने मत को रखा है, जिन्होंने अपनी बात रखी है. सर्वसामान्यांना त्रास होईल अशी लॉकडाऊनची भूमिका मी पक्षाचं नाव घेत नाही, कारण मला राजकारण आणायचं नाही. आम्ही कुछ खपून पक्षों से घेणार भी मैंने नाही. बात किया, मैं उनका नाम तुम्हाला नहीं आलेला करूंगा, लेकिन झटका म्हणजे नियम नको. कुछ चाहते हैं कुछ लोग महाराष्ट्रामध्ये कोरोनाचं नाटक पुन्हा सुरू झालेलं आहे. कोरोनाच्या संसर्गाला लॉकडाऊन हा पर्याय नाही. आम्ही लॉकडाऊनला जोरदार विरोध करू, रस्त्यावरती कुछ उतरू. पार्टियां हैं जो अभी से ही कह रहे हैं कि हिटलर हम सारखं लॉकडाउन वागू का नका. विरोध करेंगे, वो सर्वसामान्य राजनीति जनतेला करेंगे. लॉकडाऊन परवडणारा नाही. राजनीति की बात करें, वो कह जनता रहे हैं कि आधीच आम लॉकडाऊनला आदमी को कंटाळली आहे. लॉकडाउन त्यामुळे नहीं राज्यात जमेगा, लॉकडाऊन या लावणे हा इसमें पर्याय ये नव्हे. नहीं अच्छा लगेगा, या लॉकडाऊन आम हा आदमी अंतिम से पर्याय होऊ परेशानी शकत बढ़ नाही. जाएगी. ऐसी बात लॉकडाऊन एक लावायचं असेल पार्टी तर कर रही आधी है, वो लगातार रोजगाराचे कह रहे हैं. यानी पैसे वो राजनीति 5,000 करने की रुपये का कोशिश कर रहे काय हैं, ये ते मुख्यमंत्री का थेट कहना है. खात्यात जमा हालांकि उन्होंने करा. किसी पार्टी का नाम नहीं लिया. एका उद्योगपतीने सांगितलंय की एक लॉकडाऊन उद्योगपती ने लावण्याच्या कहा ऐवजी आरोग्य सुविधा वाढवा. लॉकडाऊन आता आरोग्य सुविधा मी तुम्हाला लगाने की सांगितली जगह काय पर परिस्थिती आरोग्य आहे. सुविधा गेल्या को वर्षभरात बढ़ाई आपण जाए. एवढी मैंने आरोग्य अभी सुविधा आपको बताया वाढवली, कि अजूनही एक वाढवतो साल आहे. में कितना पण आरोग्य मुद्दा असा यानी येतो अस्पतालों को की बढ़ाया हे जे है. काही आपल्याला सल्ले देत आहेत त्यांना मी लेकिन सांगू मुद्दा ये इच्छितो है हात जोडून उद्योगपतींना जो लोग सांगतो, मुझे म्हणजे सल्ला दे रहे त्या हैं, ज्यांनी सांगितले सगळ्या उद्योगपतींबद्दल नाही, की आरोग्य उन्हें व्यवस्था हाथ जोड़कर कहता वाढवतो, हूं मी कि मैं आरोग्य व्यवस्था बेड्स बढ़ाने वाढवतो, को कह सगळं रहे हैं, वाढतो, मैं पण बढ़ा कृपा रहा हूं. करून रोज मला किमान 50 डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांचा महाराष्ट्रभर पुरवठा होईल अशी काहीतरी सोय करा. मैं कह रहा हूं कि आप नुसतं ये सारी फर्निचरचं चीजें हमें दुकान कह रहे हैं, म्हणजे लेकिन आरोग्य हर सुविधा रोज नाहीये. 50 डॉक्टर त्याच्यामध्ये या नर्सेस ये व्हेंटिलेटर आल्यानंतर इसके लिए क्या व्हेंटिलेटर आपको सुविधा वापरणारे कर सुद्धा रहे हैं. तज्ञ आप लागतात. केवल यहाँ ऑक्सिजन पर किती द्यायचा, सलाह किती दे प्रमाणात रहे हैं, द्यायचा, मुझे बता याच्यासाठी रहे हैं सुद्धा कि क्या किया त्या जाना विषयातला चाहिए, तज्ञ क्या नहीं लागतो. किया जाना चाहिए.